हॅलो सगळ्यांना. हॅलो हॅलो वेलकम बॅक टू आवर चॅनल. कशा आहात सगळे? हं? कुठे जातोय रे आपण? कुठे जातोय? ये चला. कोणत्या गावाला? सुरत. ये आता मी जातोय सुरतला. आणि सुरतला कशाने जातोय काय जातोय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळणारच. रिटर्न आम्ही तिसऱ्या दिवशी परत येणार आहोत, म्हणजे संडेला. कारण मंडेला आवनीचं पप्पांचं ऑफिस पण आहे आणि आईची स्कूलचा पहिला दिवस पण आहे. आणि पहिला दिवस आहे म्हटलं तर मिस नको व्हायला, म्हणून मग 3 दिवसात आम्ही रिटर्न येणार आहेत. आणि 3 दिवस घरी नाही राहणार, म्हणून मग घरातलं सगळं क्लीन करून घेतलं होतं. आणि कपडे ओलीच होती म्हणून मग ती तशीच सुकायला घातली होती. तर ती राहणार तशीच उडत नाही. तर म्हटलं चला तेवढं बाकीचं होतं ते क्लीन करून घेतलं आणि कॉक वगैरे तर सगळं चेक करून आम्ही बाहेर निघालो होतो. आता जातोय स्टेशनला. स्टेशनवरून कल्याणला जायचं आहे. कल्याणवरून ट्रेन आहेत आणि आधी तर रिक्षा पकडतो. रिक्षाने जातोय आणि आई बघा कसं पडतोय. आणि दुपारची वेळ आहे ना, तर ऊन पण लागतंय. दोघ मुलांनी तर बांधलंय, एकाने कॅब घेतली. चला तर मग आता पुढचं काय आहे माझं झालं प्रवास ते तुम्हाला मी दाखवते. आणि प्लीज व्हिडिओला कंटिन्यू करा. आत्ता चालू आहे आमचा रिक्षाचा प्रवास. तर आता आम्ही स्टेशनला उतरतो आणि तिथून दादर ट्रेन पकडायची, म्हणजे आपली लोकल. कारण मी मगाशी तुम्हाला बोलली तर कल्याण नाही, ते चुकून बोललं गेलं. तिथून दादरवरून मग सुरत. तर आवनीच्या पप्पांनी तिकीट वगैरे काढून आणलं होतं. तर आम्ही उभे होतो इथं ट्रेनची वाट बघत. आणि लोकल ट्रेनचा तर प्रवास अजिबातच आवडत नाही, कारण गर्दीच तेवढी असते. पण एवढं होतं की दुपारी निघालो होतो म्हणून मग तेवढी काही जास्त गर्दी नव्हती. म्हणजे आरामात आम्ही गेलो आतमध्ये आणि बसायला पण जागा भेटली होती. तर हा लोकलचा प्रवास करून घेतो आणि त्यानंतर मग आम्हाला दादरवरून एक्सप्रेस पकडायची आहे. आणि इथं ह्या एवढ्या गर्दीत पण नाही, ह्या दोघांचं खेळणं चालूच होतं. तर आणि प्रवासाला आलो म्हणजे त्यांचं पाणी आणि खाऊ हा चालूच असतो. घरात भूक नाही लागत पण बाहेर निघाले की त्यांचं चालूच राहतं की मला पाणी दे, मला भूक लागली आहे. तर त्यानंतर बघा हे एक्सप्रेसमध्ये बसलो होतो आम्ही. तर मध्ये तर मी शूट नाही केलं, तर डायरेक्टच बसून झाल्यानंतर ही शूट करून घेते. आणि इथं ना या दोघांचं इतकं खेळणं चालू होतं, खूप मज्जा मस्ती करत होते. त्यांना आवडतं पण ट्रेनचा प्रवास. आणि हो, तुम्हाला सांगायचं होतं की सुरतला मी का जातो आहे, सुरतला कोण राहतं. तर सुरतला आहे ना माझे सासू सासरे असतात, दीर असतात, 2 दीर आहेत. आणि मोठ्या दीराचं लग्न झालं आहे, तर दिराणी पण आहे. तर त्यांच्याकडे जातो आहे आम्ही. आणि तसं सुरतला तर बरेच जण असतात, पण जवळचे असे सासू सासरे आणि माझी मावशी पण असते. मावशीकडे पण जाऊ थोडा वेळ. तर का जातो आहे, तर कारण सासऱ्यांना बरं नाही होतं आणि खूप दिवसापासून चालू होतं की जाऊ जाऊ म्हणून ते राहतच होतं. आता म्हटलं आईची स्कूल पण चालू होईल आणि पावसाळा पण चालू होणार, तर पावसाचं पण जाणं होत नाही. तर मग म्हटलं आत्ता जाऊया. तर मग आम्ही त्यांना भेटायला जातो आहे आणि मुलांची पण आठवण त्यांना सारखी येते म्हणून मग जातो आहे. आणि मग रस्त्यातच आहे ना क्लायमेट एवढं छान झालं होतं. आईची मस्ती झाल्यानंतर आई झोपला होता. बराच वेळ झोपला तो, कारण वातावरण एकदम मस्त थंड झालं होतं. थोडा पाऊस पण होता आणि पावसातच आहे ना थोडंसं ऊन पण आलं ना, तर मस्त रेनबो पण दिसला होता. तो पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. एकदम छान वाटत होतं. अगदी थोडा पाऊस होता, जास्त पण होता, पण वातावरण खूप थंड झालं होतं. आणि जो रेनबो दिसत होता ना, तो इतका छान दिसत होता ना मोबाईलमध्ये. बघा मी काढला आहे त्याचा थोडासा व्हिडिओ. खूप छान वाटत होता. आवनीला तर कसं कधीतरीच बघायला भेटतो ना, तर आवनी खूप खुश होत होती. थोडा पाऊस होता, मग त्यानंतर बंद झाला होता आणि पुढे परत गरम थोडं होतच होतं. नंतर आईची पण झोप झाली होती. आईची झोप झाली ना तर बरं वाटतं, कारण मग चिडचिड नाही करत तो तेवढी. आणि त्याला झोप लागतेच, तो दुपारी थोडा वेळ तरी झोपतोच. त्यानंतर आम्ही रिक्षा घेतली आणि रिक्षावरून घरी जाण्यासाठी त्यांचं जे आहे तिथं रिक्षावाल्याला सांगितलं आणि तिथं रिक्षावाल्याने डायरेक्टच सोडलं आम्हाला घरी. आणि माझी दीदी ते आपलं गेटजवळ आले होते घ्यायला. त्यानंतर मग सगळ्यांसोबत गप्पा वगैरे केल्या. आणि आईची बघा आल्या आईस्क्रीम खाणं चालू झालं आहे. तर कारण इथं आलं ना मग त्यांची ती खूप मज्जा असते की त्यांना जे पाहिजे ते भेटत असतं. आणि त्यानंतर जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर यांना राऊंड मारायला गेलो होतं, कारण त्यांना पण सवय आहे माझ्या सासून त्यांना, म्हणजे सासू आणि दिराणी किंवा मग त्यांच्या कॉलनीतल्या बायका आहेत ना, त्या सगळे जेवण करून राऊंड मारायला जातात. तर म्हटलं चला आपण जाऊया आज. तर मग आम्ही पण गेलो होतो आणि ते सगळे पुढे होते आणि आम्ही 4 मागे राहिलो होतो. तर मग यांना आईस्क्रीम पण खायची होती मुलांना. तर आईस्क्रीम खात का त्याची पडली होती, तर दुसरी आईस्क्रीम घ्यायला गेलो. तर मग आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम घेतली आणि मस्त छोटीशी आईस्क्रीमची पार्टी पण केली. आणि तिथे थोडा वेळ थांबलं पण, कारण घरात असताना मग थोडं गरमच होतं. बाहेर आलो ना तर थंड वाढत होतं. तर म्हटलं थोड्या वेळ इथंच थांबून मस्त आईस्क्रीम खाऊ येऊ आणि मग जाऊया घरी. म्हटलं चला. तर मग आता तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवते. तोपर्यंत बाय बाय.